मी राजाभाऊ दुर्गे, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुख्य प्रवक्ता, माजी नगरसेवक। मागच्या आठवड्यामध्ये एक 3-4 दिवसापूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भेट देण्यासाठी आले होते। त्यांनी महापालिकेत भेट देणं हा त्यांचा अधिकार आहे। महापालिकेच्या कारभाराची पाहणी करणं हा देखील त्यांचा अधिकार आहे। महापालिकेच्या कारभारात त्यांनी एखाद्या गोष्टीची मागणी करणं, पाठपुरावा करणं हा देखील त्यांचा अधिकार आहे। याबद्दल आम्हाला कुठल्याही बाबतीत काही शंका असायचं काहीच कारण नाही किंवा आक्षेप असायचं देखील काही कारण नाही। परंतु या ठिकाणी मोशी येथील कचरा डेपोच्या ठिकाणी ज्या 9 लोकांचा मृत्यू झाला, त्या 9 लोकांच्या मृत्यूची तपासणी करण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी जी मागणी केली, ती मागणी करत असताना त्यांनी आमच्या येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार, आमचे स्थानिक नेतृत्व महेशदादा लांडगे यांचा विनाकारण सतत नामोल्लेख केला आणि काहीही कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडं महेशदादा लांडगे यांच्या विरोधात कसलेही पुरावे नसताना स्वतःचं नाव मोठं करण्याकरता महेशदादांवर सतत आरोप ते करत राहिले। आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पवार यांना हा इशारा देऊ इच्छितो की यापुढे तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आलात आणि कुठल्याही पुराव्याच्या शिवाय महेशदादा लांडगे आमचे जे आमदार आहे, स्थानिक नेतृत्व आहे, त्यांचा नामोल्लेख जर सतत केलात तर मात्र आम्ही या ठिकाणी तुम्हाला परत या महापालिकेत पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका ही आमची असेल। म्हणून तुम्हाला लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्या अधिकारात तुम्ही नक्की काम करावं। वास्तविक पाहता तसं पाहायला गेलं तर या महापालिकेमध्ये तुमच्या पक्षाचा एकही नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाही, तरी देखील तुम्ही इथल्या कामकाजामध्ये जी ढवळाढवळ करताय ती अपेक्षित नाही आहे। परंतु ठीक आहे, तुम्हाला लोकशाहीने प्रत्येकाला महापालिकेच्या कामकाजात काय जर का त्याला काम करायचं असेल, काय विचारायचं असेल तर तो अधिकार आहे, तो तुम्ही निश्चित करा। परंतु तो करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या इथल्या स्थानिक नेतृत्वांची नावं घेणं, त्यांना विनाकारण बदनाम करणं हे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा म्हणून आम्ही कदापि खपवून घेणार नाही। रोहित दादा, आमचा हा तुम्हाला निर्वाणीचा इशारा आहे। आम्ही लोकांनी त्या संबंधित घटना पुन्हा घडू नये, घटनेमध्ये झालेल्या चुका याबाबतची चौकशी व्हावी, याबाबत केलेली कारवाई ही संपूर्ण काय लपलेली नाही, ही समोर आहे। कुणीतरी काहीतरी सांगतं म्हणून फक्त शहरातलं वातावरण डिस्टर्ब करायला यायचं, मुळातच त्यांच्या पक्षाचा एकतर शहरात एकही निवडून आलेला सदस्य नाही। त्यामुळं आणि इथं येऊन कदाचित महेशदादांना एवढं कर्तृत्व जमलं नसेल आणि ते त्यांच्या आजूबाजूचे जे सहकारी जे बडबड करतात त्यांना तर बिलकुल सहन झालं नसेल, कारण की महेशदादांचा गेल्या काही वर्षातला जो चढता आलेख आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये एक भारतीय जनता पक्षाचे एक चांगले हिंदुत्ववादी आमदार म्हणून त्यांची जी प्रचिती होत चालली ती कदाचित एखाद्याला जळाऊपणाची वाटत असेल आणि ती खरं तर रोहितदादांना वाटू नये, कारण की या शहरावर सगळ्यांना माहिती आहे अजितदादांनी जे प्रेम केलं, अजितदादा असताना हे कधीच आले नाही, कधीच आले नाही। ही घटना घडली तर घटना घडल्या हे आले नाही। 5व्या मिनिटाला माझ्यासारखा मी तिथं होतो स्वतः, 5व्या म्हणजे 10व्या मिनिटाला जास्तीत जास्त, पण ही घटना घडल्यानंतर महिन्याभराने आले आणि त्याच्यानंतर केवळ महेशदादांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करणं हे कुणीतरी सांगते आजूबाजूच्या चुकीच्या पद्धतीने माहिती देतात। तुम्ही या शहराबद्दलचं प्रेम, आस्था व्यक्त करा, त्याच्याबद्दल तुमचा आदर केला जाईल, परंतु तुम्ही या शहरातल्या काही नेते मंडळींचा जर आमच्या अनादर करत असाल तर ते खरं तर पवार घराण्याला शोभणारं नाही असं माझं क्लिअर मत। कारण की सगळ्यांना माहिती आहे, मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, अनेक जण होते। या शहरात घडलेला प्रत्येक माणूस अजितदादांच्या बरोबर पवार कुटुंबात, पवार साहेबांच्या बरोबरीने वाढलेला आहे। त्यांचे कुटुंबातला माणूस या शहरात येऊन अशा पद्धतीनं वागणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। त्यामुळं माझं क्लिअर म्हणणं आहे आणि काही घटना दुर्दैवी आहे हे सगळ्यांना मान्य आहे ना, त्याबद्दलचे निर्णय, राजकीय निर्णय जिथं जिथं आमची भूमिका पाहिजे या महानगरपालिकेतील सत्ताधारी म्हणून तर ती आम्ही घेतलेली आहे। 40 लाखांचा संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं त्याला
असलेलं सहकार्य असेल, 10 लाखाचं महापालिकेच्या वतीनं, 5 लाखाचं शासनाच्या वतीनं, हे परवाच डिक्लेअर केलं. नुसतं डिक्लेअर नाही केले, 20-20 लाख रुपये अकाउंटला दिले. बरं, आता संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचललेली. बरं, आता त्यांना कोणीतरी सांगितले की शिक्षणाचं ॲग्रीमेंटचा हा शब्द त्यांच्या तोंडातून का आला माहिती का? ॲग्रीमेंटच करून देणार आहे आम्ही पण सांगितलंय ना, लेखी त्या प्रत्येक कुटुंबाबरोबर. याचा अर्थ काय? अगोदर माहिती घ्यायची कोणीतरी, हे काय करणार आहे चांगलं, ते काय, मग ते पण मांडू आपण. असं चांगलं नाही. खरं तर पिंपरी चिंचवड शहर अतिशय चमकणारं शहर हे दिसतंय, आणि तिकडं नगर जिल्ह्यात कदाचित त्यांना स्कोप नसेल, आणि आजूबाजूचे लोक पण त्याच परिस्थितीचे आहेत. त्यामुळे माझं एकदम स्पष्ट मत, आपल्याला कुठंतरी चमक यावी, हे शहर ती चमक देऊ शकेल म्हणून ही केलेली त्यांच्याच कार्यकर्त्यांमुळे झालेली ससे हेलपट आहे असं माझं मत आहे. त्यामुळं विनाकारण आम्ही घेतलेले निर्णय हे वाईट आहेत. आम्ही त्यांनी मागण्या केल्यात ना, त्यांचं लोकशाही आमचं स्वागत आहे, परंतु त्या मागण्या त्यांनी योग्य पद्धतीने कराव्या ना. आम्ही त्यांच्या मागण्यांबद्दल कुठं काय वैयक्तिक नावं नाही ठेवायची. वैयक्तिक नाव इथं आमच्या पक्षाच्या नेत्यांना नावं त्यांनी ठेवू नये, आणि विनाकारण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये, बिनबुडाचे आरोप करू नये, अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यामुळं आज दुसऱ्यांदा ते इथं महापालिकेत आले. दुसऱ्यांदा महापालिकेत आल्यानंतर ज्या काही कायदेशीरपणानं ज्या डी चालू आहे, चौकशा चालू आहे, त्या चौकशा होतीलच ना. त्यामुळे त्या चौकशा होत असताना त्याला काहीतरी कायदेशीर भाषेमध्ये त्याला टाईम फ्रेम आहे. मग ते पोलीस प्रशासन असेल, मग भले ती SIT असू द्यात, त्याला पोलीस प्रशासन CID असू द्यात, किंवा अजून कुठली उच्चस्तरीय यंत्रणा असू द्यात, ती त्यांच्या फ्रेममध्ये काम करेल ना. आपण कशाला लुडबुड करायची ते? त्यामुळं त्यांनी अन्याय झालेल्या व्यक्तींबाबत काही मागणी केला असेल तर ते 100% आम्ही पण तेव्हा ऐकून घेऊ, आणि त्यांनी दिलेला सल्लाही मान्य करू. परंतु विनाकारण राजकारण म्हणून या दुर्दैवी अंत झालेल्या लोकांबद्दल त्यांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण खराब करू नये, असं माझं त्यांना विनंती आहे.